नमस्कार. सर्वप्रथम माझ्या भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा व्हिडिओ माझ्या विद्यार्थी मित्रांकरिता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांचा अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. भारताचे संविधान तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान होते. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. म्हणूनच 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो. आपल्या संविधानाची उद्देशिका प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच भारतीय संविधानाच्या उद्देशिका मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद.